नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आपल्या शेतकरी गप्पा युट्यूब चॅनलवरती आपण पुनश्च एकदा भेटतोय. आज आपण शेतीविषयी एक नवीन विषय घेऊन आलो आहे. नवीन विषय म्हणजे हा पूर्ण एक व्हिडिओची एक सिरीज असणार आहे. यामध्ये आपण शेतीच्या बेसिक चर्चा करणार आहोत. आपण इथं कुठेही खूप रॉकेट सायन्स विषयी चर्चा करणार नाही आहोत. तर आपण जो शेतीचा बेस आहे, शेती करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्याच विषयी आपण या सिरीज मध्ये आता चर्चा करणार आहोत. तर ज्या वेळेला आपण शेती करतो तर आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की बा या शेतीला नेमकं लागतं काय, शेती करण्यासाठी कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टी लागतात. या ऍक्च्युली आपल्या सर्वांना या गोष्टी माहिती आहे. पण माझा उद्देश किंवा आपला या सगळीकडे बोलण्याचा हा जो उद्देश आहे हा याच्यासाठी आहे की आपण शेतीपासून जे आपलं उत्पन्न घटत चाललंय वर्षानुवर्षापर्यंत, तर हे जे उत्पन्न घटत चाललंय तर याचं कुठंतरी याची कारण मीमांसा व्हायला पाहिजे की ज्या कशामुळं ऍक्च्युअली ही गोष्ट होते. आणि आपण खूप साऱ्या गोष्टी करतोय, लिक्विड खतं देतोय. सुरुवातीला आपण फक्त शेणखतं वापरायचो शेतीमध्ये, त्याच्यानंतर हिरोळीचे खतं वापरायचो, कोंबडी खत वापरायचो, काही शेळ्या मेंढ्यांचे खतं आपण आपल्या जमिनीमध्ये आणून टाकायचो. पण आता त्यानंतर मार्केटमध्ये युरिया आला, डीएपी आलं, मग वेगवेगळ्या ग्रेड आल्या, ज्या 50 किलोच्या खतांच्या ग्रेड आल्या, 24-24 आलं, त्यामुळे आपला उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने वाढलं. युरिया आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतीचं वाढलं. डीएपी नंतर पण खूप चांगलं उत्पन्न वाढलं. आपल्याला डाय अमोनियम फॉस्फेट मिळाला, ज्याच्यामुळं शेतीचं उत्पन्न खूप वाढलं. त्यानंतर ड्रीप आलं. ड्रीप मधून आपण पाणी पण द्यायला लागलो, त्यामुळे पाण्याची बचत पण व्हायला लागली. कमी पाण्यामध्ये जास्त शेती पिकायला लागली. त्याचबरोबर नंतर आपण लिक्विड खतांचा वापर सुरू केला. लिक्विड खत या ड्रीप मधून आपण ड्रीप मधून शेतीला देत गेलो आणि त्याने पण आपलं उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढलं. आता हा जो काळ आहे हा एक 12-13 वर्षाच्या आधीचा काळ होता, जेव्हा लिक्विड खतांपासून खूप जास्त उत्पन्न आपल्याला मिळत होतं. त्यानंतर ऑक्साईड खत आले, त्यानंतर सल्फेट मायक्रोन्यूट्रियंट आले. सल्फेट मायक्रोन्यूट्रियंट आल्यानंतर काही ठिकाणी सल्फेट मायक्रोन्यूट्रियंट आले आणि सल्फेट मायक्रोन्यूट्रियंट आल्यानंतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट आले. मग ऑक्साईड खतांचा काळ आला, ग्लुकोनेट खतांचा काळ आला आणि त्यानंतर आता नॅनो खतांचा पण काळ आलाय. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की दिवसेंदिवस जसं जसं आपण टेक्नॉलॉजीकडे जात गेलो, जसं जसं जास्तीत जास्त खर्च करत गेलो, तसं तसं आपलं उत्पन्न हे खाली होत आलं. आणि उत्पन्न खाली खाली होत आल्यामुळं काय झालं की आपण शेतीतून जे उत्पन्न घेत होतो ते आपल्याला मिळणं बंद झालं. आणि उत्पन्न मिळणं बंद झाल्यामुळं आपल्यावरती शेतीवरती जे शेतकरी जे व्यवसाय करणारे लोक होते किंवा जो शेतकरी होता त्याच्यावर कर्जाचा ओझा हा वाढायला लागला. मग आता ती वेळ आली आहे की आपण बेसिक चर्चा करणं गरजेचं आहे. कारण कुठलाही क्षेत्र ज्या वेळेला बिघडतं, मग ते कुठलंही क्षेत्र असेल तर त्याच्या आपण पायापर्यंत जाणं गरजेचं आहे की याचा उगम सोर्स कुठून आहे, शेतीची सुरुवात कुठून झाली आणि कशामुळं नेमकं काय होतं, झाड वाढतं म्हणजे नेमकं झाडात काय गोष्टी होतात. त्यानंतर आपल्याला इथं कुठेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे नाही सांगणार की तुम्ही अमुक एका कीटकाला अमुक एक औषध मारा किंवा अमुक एका गोष्टीसाठी अमुक एक खत द्या. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकच सांगणार आहे की जर एखादं झाड वाढतंय तर नेमकं त्या झाडामध्ये काय होतं ज्यामुळे ते वाढतं, किंवा या सिरीज मध्ये आपण जी चर्चा करणार आहोत तर झाड फळ येतं, झाडाला कळी येते, फुलकळी येते, त्या फुलकळीचं रूपांतर फळात होतं, त्यानंतर ते फळ वाढायला सुरुवात होते, ते फळ फुगायला सुरुवात होते. आणि नेमकं काय होतं ज्याच्यामुळं की त्या फळामध्ये ग्रोथ होते, त्या फळामध्ये गर वाढतो, त्या फळाला वजन येतं, त्या फळाला चव येते. या सगळ्या गोष्टी आपण या गोष्टीमध्ये या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण त्याच्याही आधी जाऊया की शेतीसाठी नेमकं काय काय लागतंय. तर इथं मी काही मुद्दे लिहिलेले
की शेतीसाठी काय काय लागतं याचे एक मुद्दे मी आपल्याला इथं लिहिलेले आहेत की शेतीसाठी नेमकं लागतं काय काय. तर शेतीसाठी बियाणं लागतं सगळ्यात पहिली गोष्ट. बियाणं किंवा रोप व्हॉट एव्हर जे काही 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 ठिकाणी आपण काही मालांच्या काड्या लावतो, जसं ऊस ऊस डायरेक्ट ऊस लावतो. आता ऊस नर्सरीमध्ये रोप बनवून पण आपण लावायला लागलो. त्याच्यानंतर बियाणं भुईमुग, तूर, उडीद जे काही आपण पिकं करतो तर त्याला सगळ्यात मस्ट काय आहे की त्याला रोप लागतं. दुसरी गोष्ट, कुठलंही पीक वाढण्यासाठी त्याला जमीन लागते. जमीन आता प्रत्येकाला असा प्रश्न पडला की जमीनच गरजेची नाहीये. कुणी कंट्रोलमध्ये पॉली हाऊसमध्ये कोकोपीटवर पण शेती होते, तो एक वेगळा पार्ट आहे. पण आज आपण मातीवरती काम करतोय, आपल्या शेतीवरती काम करतोय, तिची नांगरणी वखरणी करतोय, तर जमीन मस्ट आहे. या सगळ्यासाठी जमीन आपल्याला लागते. शेतीसाठी तिसरा घटक लागतो पाणी. पाणी खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर लागतो सूर्यप्रकाश, हा आपल्याला वातावरणातून मिळतो. आणि पाचवी जी गोष्ट लागते ती लागते सूक्ष्म सजीवसृष्टी. मग ही पाण्यातली सजीवसृष्टी असेल, मातीतली सजीवसृष्टी असेल किंवा पानांवरती असणारी जी सजीवसृष्टी असेल, ही सगळ्या प्रकारची सजीवसृष्टी आपल्याला लागते. सूक्ष्म सजीवसृष्टी म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रोबायोम पण म्हणतो. मायक्रोबायोम हा त्याचा इंग्लिश मध्ये शब्द आहे आणि सूक्ष्म सजीवसृष्टी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आता हे जे सजीव आहेत हे कुठून येतात? हे सजीव मध्ये जीवाणू आणि बुरशी हे दोन भाग याचे पडत असतात. आणि त्यानंतर लागतात वर खते. आता हा जो शब्द आहे इथं मी वर या शब्दाचा वापर का केला की आपल्याला हा जो ग्रह आहे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जी धारणा आहे की शेती करण्यासाठी खत लागतं, तर शेती करण्यासाठी खत नाही लागती तर वर खत लागतात. हा सगळ्यात महत्वाचा विषय की शेती करण्यासाठी वर खत लागतात, खत लागत नाही. पण आपल्याकडे काय होतंय की आज जे प्रॅक्टिस जी चालली आहे ती प्रत्येकाला काय वाटतं की नाही मला पूर्ण मलाच खत द्यायचंय. आता जर तुम्ही शासनाच्या ज्या काही वेबसाईट असतील किंवा शासनाची ज्या गोष्टी असतील तर तिथं हमखास एक शब्द हा येतो वर खतांचा. त्यानंतर तुम्हाला वर खत वापरायचे, मग अमुक एक वर खत किंवा तमुक एक वर खत किंवा 1840 असेल, 2424 असेल, 20013 असेल, ज्या बी शासनाच्या अधिकृत साईड आहे त्याच्यावरती तुम्हाला वर खत असा वापर केलेला असतो. याचा अर्थ काय होतो की आपल्या जमिनीमध्ये खत आहे, जे कमी पडतील ते आपल्याला वरून द्यायचे आणि त्याला म्हटलं जातं वर खत. मग आता हा सगळा उहापोहाचा विषय आहे. याच्यामध्ये बियाणं हा जो विषय आहे तर बियाणं आणि रोप याच्यामध्ये आपल्याकडं खूप आता हायटेक प्रकारच्या नर्सरी आल्या रोपांसाठी. बियाण्यांसाठी खूप चांगल्या चांगल्या कंपन्या आज काम करताय, त्या बियाणं बनवताय आणि ते बियाणं विकता पण आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची आता गरज नाहीये की बियाणं पहिलं एवढी काही सोय नव्हती आपल्याकडं. आणि त्यानंतर हायब्रिड शेती जेव्हा होते तर हायब्रिड शेतीमध्ये काय होतं की ते बियाणं आपण घरी नाही बनवू शकत. हायब्रिड शेतीचं बियाणं हे कंपनीतच बनलेलं बियाणं आपण वापरतो. मग हा एक विषय बियाण्याचा जर सोडला तर जमीन, पाणी, सूर्यप्रकाशाचा. आता जमीन कोणती असायला पाहिजे, कोणती जमीन आपल्यासाठी कामाची आहे. तर जमिनीमध्ये ईसी एक प्रकार असतो ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात. दुसरा प्रकार आहे पहिली गोष्ट जमिनीशी 3 मेजरमेंट निगडीत आहे. एक आहे ईसी, दुसरा आहे दुसरा जो विषय आहे तो आहे ऑर्गॅनिक कार्बन आणि तिसरा जो विषय आहे तो आहे पीएच, ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे याला विद्युत वाहकता म्हणतो, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे याला सेंद्रिय कर्ब म्हणतो आणि पीएच म्हणजे पोटॅन्शियल हायड्रोजन याला आपण साम म्हणतो. या 3 गोष्टी जमिनीमध्ये मस्ट आहेत. या जर गोष्टी आपल्याला माहित नसतील तर आपण अंधारात गोळीबार करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ऑर्गॅनिक कार्बन आणि ईसी जर आपल्याला माहित नसेल किंवा पीएच जर आपल्याला माहित नसेल तर आपण आपली जमीन आपल्याला कर्जबाजारी केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की माझ्या पिकांना मूळ वाढीसाठी, माझ्या पिकांना पाणी घेण्यासाठी आणि माझ्या पिकांना खतं मिळण्यासाठी कोणती जमीन
लायक आहे. मग आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाही आमची काळवड जमीन आहे, आमची मुरमाड जमीन आहे किंवा आमची हलकी जमीन आहे, तर तो एक दुसरा मॅटर आला, तो एक दुसरा विषय झाला. पण सगळ्यात महत्वाचा विषय काय की माझ्या जमिनीचा EC किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये किती टक्के आहे आणि pH चा किती आहे हे मला माहित असणं खूप आवश्यक आहे. आणि माझे सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही जमिनीचं जर तुम्हाला माहित नसेल, या 3 मेजरमेंट जर तुम्हाला माहित नसेल, तर 100 आणि 110% ही जमीन तुमच्यावर कर्ज वाढवेल. मी परत एकदा असं का सांगतोय की असं झालेलं आहे. आपल्याकडं जे काही अडचणी आज पिकांमध्ये तयार झाल्या की आपल्याकडं बुरशीजन्य रोग कवर होत नाही, विषाणूजन्य रोग कवर होत नाही, विषाणूजन्य रोग थांबत नाही, लाल कोळी थांबत नाही, थ्रिप्स थांबत नाहीये, आळी थांबत नाहीये. काही ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा इतका प्रादुर्भाव वाढलाय की आता समजा द्राक्षासारखं पीक आहे, त्याच्यामध्ये डावण्याचा विषय दरवर्षी असतो. डावण्यावर खूप सारा पैसा खर्च होतो आणि खूप साऱ्या अर्थव्यवस्था डावण्याभोवती फिरते. खूप साऱ्या कंपन्या त्यामध्ये व्यवसाय शोधतात स्वतःचा. त्यानंतर या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर या सगळ्यांचा उत्तर तुम्हाला या 3 मेजरमेंट मध्ये सापडतं. मग हे कसं असायला पाहिजे, तर याच्या आपण पाणी आणि जमीन यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. पुढच्या एक 4-5 दिवसामध्ये मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर पाणी कसं असायला पाहिजे, जमीन कशी असायला पाहिजे, त्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्यानंतर पाणी, तर पाण्यामध्ये पण 3 गोष्टी गरजेच्या आहे. पाण्यामध्ये पहिली गोष्ट आहे TDS, दुसरी गोष्ट आहे pH आणि तिसरी गोष्ट आहे ORP. याला टोटल डिझॉल्व्ह सॉल्ट म्हणतो आपण. म्हणजे जमिनीमध्ये पाण्यामध्ये असणारे क्षार. त्यानंतर पोटॅन्शियल हायड्रोजन ज्याला आपण मराठीत सामू म्हणतो. आणि तिसरं ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल, म्हणजे त्या पाण्याचं ऑक्सिडेशन होण्याचं प्रमाण. आता हा खूप मोठा विषय आहे, हे फक्त मी तुम्हाला नावं सांगितले, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्णपणे माहिती घेणार आहोत की ORP काय असतो, TDS काय असतो, pH काय असतो, त्याचे मेजरमेंट काय असतात, त्याची मापपट्टी कशी असते, त्याचं मिनिमम प्रमाण किती असतं, मॅक्झिमम प्रमाण किती असतं. आणि त्यानंतर सूर्यप्रकाश. तर सूर्यप्रकाशावर आपल्याला बोलायची तशी गरज नाही, कारण ते आपल्या हातातच नाहीये. पण या सूर्यप्रकाशावरती पण थोडस एक मी या सूर्यप्रकाशावरती पण मी प्रकाश टाकतो की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तापमान, ज्याला आपण टेम्परेचर म्हणतो. तर हे सूर्याचं जे तापमान आहे हे आपल्या पानावरती, आपल्या मुळावरती, आपल्या झाडामध्ये असणाऱ्या पाण्यावरती याचा पूर्ण परिणाम हा होत असतो. तर तापमान, एखादं झाड वाढण्यासाठी आयडियल जे तापमान आहे ते 15 डिग्री ते 27 डिग्री पर्यंत तापमान जे असतं, तर ते तापमान आपल्या पानाला पेलतं. आणि त्याच्या पुढे जर ते तापमान जात असेल तर आपल्या अशा वेळेला पण आपली शेती अडचणीत येते. मग आता सूर्यप्रकाश वरती मी बोललो थोडं. आणि सूर्यप्रकाश ऍक्च्युली आता जर हे बघितलं की टेम्परेचर, हे तर काय आपल्या हातात नाहीये, पण एक माहितीसाठी मी सांगतो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या आपल्याला 100% करायच्या आहे. त्यानंतर सूक्ष्म सजीव सृष्टी, मायक्रोबायम, हा खूप महत्वाचा विषय. तर माती आणि सूक्ष्म सजीव सृष्टी याची एक खूप जवळचं नातं आहे या दोघांचं. की मातीमध्ये जर सूक्ष्म सजीव सृष्टी तुमची जर असेल तर तुमचं कुठलंही पीक हे खूप जोमदार येऊ शकतं आणि त्यातून खूप जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर याच्यावर पण आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत, स्पेशल सेशन करणार आहोत की सूक्ष्म सजीव सृष्टी काय असते, जीवाणू कोणते असतात, बुरशा कोणत्या असतात, त्यातल्या वाईट बुरशा काय काम करतात, किंवा त्यांचं कसा जमिनीमध्ये कशा पद्धतीने त्या वाढतात, कशा पद्धतीने त्या नष्ट होतात. मग आपल्याला याची पण कुठंतरी आपल्याला याची पण माहिती घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर खत. तर यानंतर आपण मुख्यत्वे 3 व्हिडिओ पुढे भरणार आहोत. एक जमीन आणि पाण्यासाठी एक व्हिडिओ बनवू आपण. त्यानंतर सूक्ष्म सजीव सृष्टीसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि खतांसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला बनवावा लागेल. त्याने काय होईल
की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, ज्या खातांमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला कळतील. आणि दुसरं, सूक्ष्म सजीव सृष्टीमधले ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पण आपल्याला कळतील. आणि या सगळ्यांचं ज्या वेळेला कंपाऊंड होईल, या सगळ्यांचं एक बंडल तयार होईल, तर ती आपली परिपूर्ण शेती असेल. आता याचं या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या याच्यात फायदा काय होणार आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपलं जे पीक येणार आहे याच्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य भरलेलं हे पीक आपल्याकडे असणार आहे. म्हणजे समजा टोमॅटो पीक आहे, तर टोमॅटो पिकामध्ये कार्बोहायड्रेट्स आपल्या असतील, कार्बोदक आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर त्याच्यामध्ये शुगर पण असेल, त्याच्यामध्ये प्रोटीन पण असेल. म्हणजे जे पण पीक बनेल, समजा कारल्यासारखं पीक आहे, त्यामध्ये पण आपल्याला या 3 गोष्टी मिळतील. जसं आपल्याला आयर्न पाहिजे, तर आयर्न पण आपण त्या पिकातून म्हणजे त्या मालामध्ये आणू शकतो. ह्या सगळ्या कन्सेप्ट जर आपण क्लिअर केल्या, तर ह्या जर कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला पीक आणि पिकाचं पोषण या दोन्ही पण मिळतील. जसं आपल्याला सगळ्या ठिकाणी कुठल्याही पिकामध्ये एक ज्या पिकांना गर आहे, तर अशा पिकांमध्ये आपल्याला फुगवणीच्या कायम अडचणी असतात किंवा आपली साईज होत नाही. जसं टोमॅटो पीक असेल त्याच्यामध्ये खूप गोलटी माल निघतो, किंवा द्राक्षाचं पीक असेल त्याच्यामध्ये खूप साईज आपल्याला मिळत नाही, किंवा साईज मिळेल तर त्याला शुगर येत नाही. त्यानंतर कारल्यासारखं पीक आहे तर जाळी फुल भरतोय पण त्याला वजनच येत नाही. अशा सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं ढोबळी पीक आहे, तर त्याच्यामध्ये जर पोषण नसेल तर त्याला वजन येणार नाही. वजन येणार नाही म्हणजे तुला उत्पन्न येणार नाही. मग या सगळ्यांचा संबंध सगळ्या आपल्या कीडजन्य जितके रोग आहेत, बुरशीजन्य जितके रोग आहेत त्यांच्याशी येतो. तर आपण पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये या 3ही व्हिडिओ बनवणार आहोत. या बेसिक गोष्टींवरती आपण आता चर्चा केली फक्त. धन्यवाद.